स्ट्राईक रेट, निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट कोणत्याही पक्षाचा हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. तर वेगवेगळ्या पक्षांचा बिहारच्या निवडणुकांमध्ये स्ट्राईक रेट काय राहिलेला आहे ते सुद्धा आपण पाहूया. राजदचा स्ट्राईक रेट हा 25% आहे. कारण आरजेडीनं गेल्या वेळेला जितक्या जागा जिंकलेल्या होत्या त्यापेक्षा खूप मोठी पीछेहाट राजदची यावेळेला आपल्याला पाहायला मिळतेय. भाजपचा स्ट्राईक रेट 83%वरती गेलाय. भाजपनं गेल्या वेळेला 74 जागा जिंकलेल्या होत्या आणि यावेळेला भाजप 85 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पण राजदचा स्ट्राईक रेट हा 25%वर आलाय. काँग्रेसचा स्ट्राईक रेट 11%वर आलाय. गेल्या वेळेला काँग्रेसने 19 जागा जिंकलेल्या होत्या. यावेळेला काँग्रेस आत्ता कलांच्या बाबतीत 11 जागांवरती आघाडीवर आहे. जेडीयूचा स्ट्राईक रेट 74%चा आहे. जेडीयूनं गेल्या वेळेला म्हणजे 2020 सालच्या निवडणुकीमध्ये 43 जागा जिंकलेल्या होत्या आणि या वेळेला जेडीयू जवळपास 70 पेक्षा जास्त जागांवर 75 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. अश्विन, खरं आहे. त्याच्यामुळे स्ट्राईक रेटचा विचार केला तर भाजप 83%, जेडीयू 74%, त्यानंतर चिराग पासवानांचा पक्ष तो देखील 28 पैकी 22 ठिकाणी आघाडीवर, म्हणजे जवळपास 78% त्यांचा स्ट्राईक रेट आहे. तर इकडे महागठबंधनचा विचार केला तर आरजेडी 25%, काँग्रेस अवघा 11.48% अशी सध्याची टक्केवारी आहे. त्यामुळे स्ट्राईक रेटमधूनही फरक कळतोय, आकड्यांवरूनही फरक कळतोय. 51-188 अशी सध्याची स्थिती. 243 पैकी 243 कल हाती आलेले आहेत. जनसुराज खातंही उघडू शकले नाहीये सध्याचं जे चित्र आहे त्यानुसार. आरजेडी 36, काँग्रेस 6 आणि इतर 9. आणि काही मोठ्या जागा असतात, काही बिग फाईट्स असतात ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. त्यातलीच एक बिग फाईट आहे राघोपूर मतदारसंघातली. तेजस्वी यादव यांचा हा मतदारसंघ, जे महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित सुद्धा झाले. पण तेच तेजस्वी यादव 5व्या फेरीनंतर सुद्धा कमालीचे पाठीमागे असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. त्यांची पिछाडी कायम आहे. पण सगळ्यात मोठी कमाल जर कोणी केली असेल तर ती चिराग पासवान यांच्या पक्षानं केली.